सर्वांना सलाम. येसू चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करत आहे. एका नवीन सप्ताहाला आपण सुरुवात केलेली आहे. माझा विश्वास आहे या सप्ताहातलं सकाळचं मननचिंतन आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित असं होणार आहे. त्याच अनुषंगाने आज आपण मननाला सुरुवात करूया. सगळ्यांच्या परिचयाचं गीत आहे विजय संगीत गीत क्रमांक 177, उपासना संगीत 584, पाया हा मंडळीचा प्रभू येशू राणा 177. पाया मंडळीचा प्रभू येशू राणा, उद्भव होतीयेचा शब्दे जले जाना. स्वर्गातून तो आला, शोधाय नवरीते, स्वप्राण त्याने दिला, खंडिली ती रक्ते. तो सर्व राष्ट्रातून वेचितरितीये, विश्वास जन्म आणि तिचा प्रभू आहे. ते वंदे नामायका एकान सेवनी, आशेने चाले का सत्कृपा पाऊने. तिरस्काराने ते मनुष्य पाहते, फुटी पाखंडे आते, कंटाळे भारिते. तरी सदा सद्भक्त प्रभूला प्रार्थिती, ती शोक रात्र जाता, हर्षेल प्रभाते. जगाच्या संग्रामात आशेने राहिती, त्रैक्याच्या ती ऐक्यात आनंदे वसती. गुरु तू आम्हाने सद्भक्त संगती, अनंत काळी दे स्वर्गात विश्रांती. आजच्या मननाला आपण प्रार्थना करून सुरुवात करूया. प्रिय पित्या, आज पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणापाशी येतो आणि पवित्र वचनाचं मनन चिंतन करतो. आजच्या दिवसाला तुझं सहाय्य, तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह आम्ही मागतो. आजच्या दिवशी होणारं हे मनन चिंतन प्रभू आशीर्वादित कर. या सर्वस्वाच्याद्वारे पित्या तुझं गौरव होऊ दे. जे ऑनलाईन बघत आहेत आणि जे प्रियजन या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना दे बापा एक नवा आशीर्वाद दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आज सकाळी आम्ही देवाच्या पवित्र वचनातून एक छोटंसं मनन चिंतन करणार आहोत. आजचा आपलं मनन चिंतनाचा विषय असणार आहे देवाचं राज्य आणि देवाचं सामर्थ्य. पुष्कळ वेळेला ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्हाला ह्या गोष्टी माहिती करून घेण्याची इच्छा असते की नेमकं देवाचं राज्य काय आहे आणि ते कसं मिळवावं. तर परमेश्वराने त्याच्यासाठी आपल्याला एक मार्ग दिलेला आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं, असं योहान 3:16 आम्हाला म्हणतं. मग आता हे देवाचं राज्य मिळवत असताना त्याचं जे सामर्थ्य आहे ते कशा कशा प्रकारे कार्य करतं याबद्दल मार्काचं शुभवर्तमान 4 अध्यायाच्या 39व्या वचनात सांगितलं आहे. मार्क 4 अध्याय वचन 39, 4:39. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? बघा, देवाचं राज्य आणि देवाचं सामर्थ्य यामधला
फार महत्त्वाचा पहिला मुद्दा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिलं परमेश्वर कृपेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलेला मोठा चमत्कार पाहायला मिळतो, ते म्हणजे देवाचं राज्य आम्हाला मिळवायचं आहे. देवाच्या राज्यामध्ये आमचा प्रवेश होईल, परंतु या संपूर्ण सृष्टीचक्रावर परमेश्वराचं नियंत्रण आहे हे आम्हाला आधी कबूल करावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या वाणीवरचं सामर्थ्य आहे ते आम्ही या ठिकाणी पाहतो. वारा, वादळ, समुद्र. आता हे मासेमार होते. 12 शिष्यांपैकी मासेमार असलेले शिष्य ते देखील घाबरले. याचा अर्थ तर समुद्र खूपच खवळलेला होता. रोजच्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त पाणी झालेलं होतं किंवा रोजच्यापेक्षा त्याच्या लाटा उंच जात होत्या आणि आता त्यांची होडी बुडते की काय अशी परिस्थिती झाली होती. अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्ताने वाऱ्याला धमकावलं, समुद्राला धमकावलं आणि अगदी निवांत झालं. सगळं वातावरण अगदी शांत आणि आनंददायक असं झालं. बघा, असं म्हणतात की नावाडी हा चांगला नावाडी आहे किंवा नाही हे केव्हा समजतं की ज्या वेळेला वादळामध्ये तो आपलं जहाज चालवतो, वादळामध्ये त्याला स्थिर करतो आणि ज्या वेळेला वादळातून बाहेर काढतो, लोकांना सुरक्षित ठेवतो व आपल्या इच्छित स्थळी घेऊन जातो, जेव्हा तो असं करतो तेव्हाच ते खरं नावाड्याचं स्किल आहे किंवा नावाड्याचं खरा नावाडी तिथं ओळखला जातो. त्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताने सृष्टीवरती या संपूर्ण मानव जातीला सोबतच वारा, वादळ, समुद्र या मोठ्या नैसर्गिक गोष्टींना देखील आज्ञा केली आणि त्या संपुष्टात आल्या. त्याच अनुषंगाने या दिवसांमध्ये जर आपण न्यूज बघत असाल तर गुजरात राज्य आणि इतर राज्यांमध्ये पावसाचं थैमान इतकं भयंकर आहे की लोकांची घरंसुद्धा त्यामध्ये बुडून गेलेली आहे. मनुष्यहानी, जीवितहानी पुष्कळ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे, त्याला विनंती केली पाहिजे की प्रभू परमेश्वरा, तू सृष्टीचा प्रकोप आवर. या संपूर्ण निसर्गावरती तुझी सत्ता आहे, तर हा निसर्ग परमेश्वरा तू निर्माण केलेला आहे. या निसर्गाची हानी होऊ देऊ नको, तर हा चांगला असावा आणि ह्याद्वारे मनुष्यजात जी यामध्ये कार्य करते ती राहावी. बरं, आता येशूने काही शब्द इथं उच्चारलेले आहे. येशू त्याला म्हणतो की उगारा, शांत हो. मग वारा अगदी निवांत झाला. उगारा हा म्हणजे आपल्या भाषेमध्ये गप्प बस. एखादं लेकरू गडबड करतं आणि त्याच्यामुळे आजूबाजूचे डिस्टर्ब होतात, त्यावेळेला आईवडील त्याला स्पष्टपणे म्हणतात, गप्प बस, शांत बस. आणि मग ते लेकरू सगळे चिडलेत म्हणून शांत बसतं. ह्याचा अर्थ त्याच्या आईवडिलांच्या बोलण्यामध्ये जी राग असेल म्हणा किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये जे कडकपणा असेल म्हणा, तो कडकपणा त्या लेकराला जाणवतो आणि ते निमूटपणे शांत बसतं. तसं हा संपूर्ण समुद्र जो खवळलेला होता, ज्या लाटा उंच उंच वाढत होत्या, त्या प्रभू येशूच्या एका शब्दावरती शांत झाले. याचा अर्थ येशूचं सामर्थ्य निसर्गापेक्षा मोठं आहे. मग देवाचं सामर्थ्य, देवाचं राज्य आणि त्याचं सामर्थ्य हे बघत असताना आपण ही गोष्ट बारकाईने बघितली पाहिजे की आमच्या प्रभूचं मोठं सामर्थ्य या सगळ्यांवरती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे मोठं कार्य करून आम्हाला त्याचं कृपेचं दर्शन घडवलं. आता दुसरा शास्त्र भाग मत्तई 4 मध्ये आहे. मत्तई 4 आणि वचन 23 मी तुमच्यासाठी वाचतो. मत्तई 4 आणि वचन 23 ते येण्याप्रमाणे, यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काय आहे असे तुला स्मरण झाले. आता यामध्ये क्षमा करा, 4:23 मी वाचतो, 5:23 वाचलं गेलं माझ्याकडून. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालील भर फिरला. येशूच्या 4 सेवा आम्हाला इथं दिसून येतात. सभास्थानात जाणं आहे, सुवार्तेची घोषणा आहे, राज्याची सुवार्ता गाजवणं आहे, लोकांचे रोग बरं करणे आहे आणि दुखणी बरं करणं आहे. म्हणजे बघा, टीचिंग, प्रीचिंग आणि हिलिंग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एकाच वचनामध्ये इथे वाचायला मिळतात. याचा अर्थ येशूचं जे सामर्थ्य आहे ते आजारावरती आहे. आता आपण पाहिलं की येशूचं सामर्थ्य समुद्रावर आहे, म्हणजे निसर्गावर आहे. आता आपण पाहतो की येशूचं सामर्थ्य आपल्याही शरीरावर आहे. म्हणजे मानव जातीच्या शरीरावर जर कोणाचा अधिकार आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्तेची घोषणा केलेली आहे. बरं, ही घोषणा त्याने रस्त्यावर केली का? वचन काय म्हणतं?
सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत व राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकांचे सर्व रोग बरे करीत व सर्व दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. सगळ्यात पहिलं म्हणजे यहुदी लोकांच्या सभास्थानामध्ये येशू ख्रिस्त गेलेला आहे आणि या सभास्थानामध्ये जाऊन येशू ख्रिस्ताने सुवार्तेची घोषणा केली. तुम्ही आणि मी सुवार्तेची घोषणा कशी करत आहोत? आता कदाचित रस्त्यावरती जाऊन मोठमोठे स्पीकर लावून किंवा टेप रेकॉर्डर लावून गाडीवरती सगळ्या प्रकारचं ख्रिस्ती साहित्य घेऊन आपण उघडपणे फिरू शकत नाही किंवा करू शकत नाही. मग आता सुवार्तेची घोषणा करायची कशी आहे? तर इथं म्हटलं की सभास्थानामध्ये जाऊन, बघा 23वे वचन, यहुदी लोकांच्या सभास्थानात सुवार्तेची घोषणा करीत, म्हणजे येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये गेला. सभास्थान म्हणजे सिनेगॉग. आताचं जे सिनेगॉग आहे, जे पुण्यामध्ये आहे, त्याला लाल चर्च किंवा लाल मंदिर असं पण म्हणतात. जर तुम्ही यूट्यूबवरती गेला किंवा गुगलवर गेला तर तुम्हाला सिनेगॉग किंवा सभास्थान हे शब्द टाकल्याबरोबर त्यांचं संपूर्ण यहुदी लोकांच्या मंदिराचं कशा प्रकारचा आराखडा आहे, कसं ते मंदिर असतं, ते तुम्हाला वाचायला मिळेल किंवा पाहायला मिळेल. सांगायचं महत्त्वाचं मुद्दा हा आहे की येशूने सुवार्तेची घोषणा मंदिरामध्ये येऊन केली. मंदिरामध्ये त्याने सगळ्यात पहिले सुवार्ता सांगितली आणि मग रस्त्यावरती तो गेला. आपण उलटं करतो. आपण रस्त्यावर जातो आणि लोक आल्यानंतर मग मंदिरामध्ये शिकवतो किंवा सांगतो. आज तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे की सुवार्तेची घोषणा आज आम्हाला मंदिरात करायची आहे. पुष्कळ वेळेला आपण मंदिरामध्ये सुवार्ता सांगायचं राहून जातं आणि आपलीच लोक सुवार्तेपासून वंचित राहतात आणि नको ते शिक्षण ऐकून येतात आणि त्यानुसार आपलं जीवन जगतात आणि त्यांना आपण करीत असलेले विधी संस्कार खोटारडेपणाचे वाटायला लागतात. तर मग ह्याच्यामध्ये जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आपण सभास्थानामध्ये सुवार्तेची घोषणा केली पाहिजे, राज्याची सुवार्ता गाजवली पाहिजे, रोग आणि दुखणी बरी करीत गालिलभर फिरला. आता हे सामर्थ्य परमेश्वराकडून प्राप्त होतं. प्रभू येशूच्या नावाने तुम्ही कोणाला स्पर्श कराल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही कोणाला आरोग्य द्याल आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना कराल, परमेश्वर नक्कीच ती प्रार्थना ऐकेल. याकोबाचं पत्र असं म्हणतं की तू आपले वडील लोकांना आपल्या सोबत घे, मग तेथे तेल लावून तुम्ही ओनवून प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते. तर ही गोष्ट आम्हाला काय दाखवते? तर ही गोष्ट आम्हाला हे दाखवते की आमचं जे प्रबळ सामर्थ्य आहे ते सुवार्तेमध्ये आहे. आणि सुवार्ता ज्या वेळेला मनुष्यापर्यंत जाते, ती सुवार्ता मनुष्याचं जीवन बदलते. मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करणारे असं हे कार्य आहे. बघा, पहिले आपण पाहिलं की सृष्टीवरती, निसर्गावर येशूचं सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरावर पण येशूचं सामर्थ्य आहे. आपल्या शरीरावर असलेलं येशूचं सामर्थ्य आपण लक्षात घ्या. क्षमा करा. येथे येशू सभास्थानात जातो, दुखणी बरी करतो, गालिलभर फिरतो आणि रोगांना सुद्धा बरं करतो. रोग म्हणजे असाध्य असा आजार आणि दुखणी म्हणजे जी थोड्या वेळासारखी दुखतात, जसं पाय मुरगळणे, पोट दुखणे, डोकं दुखणे, हे कायमस्वरूपीचे आजार नाही आहेत. हे थोड्या वेळासाठी येणारे आजार आहेत. परंतु कायमस्वरूपी आजारांमध्ये कॅन्सरसारखे आजार आहेत, ट्यूमरसारखे आजार आहे, जे कायमस्वरूपी असू शकतात. परंतु त्यावरतीही आमचा प्रभू मात करून या ठिकाणी आरोग्य विदित करत होता. ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही, तर आपल्याला ती लक्षात ठेवता येईल. मग बघा, स्वर्गाचं राज्य आणि देवाचं सामर्थ्य या दोन गोष्टींमुळे दिसून येतं. ही जी सृष्टी निर्माण केली परमेश्वराने, हिच्याकडे तुम्ही बारकाईने बघा. कधी कधी इतकं मनोरंजन वाटतं की तुम्ही फळांकडे बघा. एखादं फळ आपल्या हातात घ्या आणि बघा त्याला किती सुंदर रंग परमेश्वराने दिलेला आहे. त्याच्यानंतर ते कापल्यानंतर त्याचे जे लेअर्स आहे, आतमधले भाग आहे, ते तुम्ही बघा. त्याच्या बिया किती सुंदर आहेत. त्याच्यानंतर त्याचं खाण्याचा जो अर्क आहे तो किती सुंदर आहे. मग त्याचं जे बाहेरील आवरण आहे, त्याच्या आतमध्ये अजून एक आवरण परमेश्वर तयार करत असतो. बघा, एखादी वस्तू परमेश्वर आम्हाला देतो तर ती किती व्यवस्थित देतो. कधी कधी आम्ही विचार करतो की केळी ज्या वेळेला आम्ही खातो तर आतमध्ये सर्व प्रकारचा खाण्यायोग्य असा बलक आहे आणि बाहेरून पाहिलं तर इतकी जाड साल आहे. कधी कधी असं वाटतं की इतकी जाड साल का दिली परमेश्वराने? तर ही परमेश्वराची अद्भुत योजना आहे की मनुष्याला चांगलं ते मिळावं आणि त्याला भरण पोषण त्याद्वारे व्हावं आणि परमेश्वर ते देतो. मग प्रियांनो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या शरीराची सुद्धा काळजी घेतो.
आमचं शरीर त्याचं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आमच्या शरीरामध्ये त्याचा पवित्र आत्मा वास करतो. मग परमेश्वराचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करतो, तर आमच्या शरीराकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. खूप साऱ्या वेळेला आळस, स्थूलपणा किंवा अनेक वेळेला मनुष्य स्वभावानुसार मनुष्य देवापासून दूर जातो आणि देवाच्या स्वभावापासून दूर जातो. 2 गोष्टींवरचं सामर्थ्य लक्षात घ्या. येशूने ह्या निसर्गावर सामर्थ्य प्रगट केलं आणि येशूने आपल्या शरीरावरचं सामर्थ्य प्रगट केलं. मग आता तुमची आणि माझी जबाबदारी आहे की त्या येशूचे उपासक म्हणून, त्या येशूची आराधना करणारे म्हणून आपण परमेश्वराचं गौरव कसं करत आहोत. आपण आपल्या जीवनातून, आपल्या वागणुकीतून परमेश्वराचं गौरव केलं पाहिजे. आपण आपल्या जीवनातून प्रभू परमेश्वराला मान, सन्मान आणि आदर दिला पाहिजे. देवाच्या राज्याविषयी आपण ऐकत आहोत. देवाचं राज्य कसं प्राप्त होतं, तर ते येशूवरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होतं. मग येशूवरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होत असताना एक लक्षात घ्या की आमचा येशू या संपूर्ण सृष्टीवरती विजय मिळवलेला आमचा येशू आहे. या संपूर्ण सृष्टीवरती ज्याचं सामर्थ्य आहे असा आमचा येशू आहे. दुसरी गोष्ट, येशू जो आमच्या शरीरावर अधिकार चालवतो. आमच्या शरीरावर आमचा स्वतःचा अधिकार नाही. संत पौल तिमोथेला शिकवत असताना हा मुद्दा फार चांगल्या रीतीने हाताळतो. तो म्हणतो की जसं शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, परंतु यश एकालाच मिळतं. किंवा मुष्टियुद्ध करणारा, ज्याला आपण बॉक्सिंग म्हणूया, हा बॉक्सिंग करणारा सर्व नियमांचं पालन करतो आणि मग त्याला मुकुट मिळतो. जसं हे जगिक मुकुट मिळवण्यासाठी स्वतःच्या शरीराला कुदलतात, नियम लावतात, स्वतःचं शरीर बेढब होऊ नये, आपल्या शरीराचं वजन वाढू नये, शरीरामध्ये कसल्याही प्रकारचा स्थूलपणा येऊ नये म्हणून खाणं, त्याच्यानंतर काय व्यायाम केला पाहिजे, किती तास प्रॅक्टिस केली पाहिजे, असं मनुष्य स्वभाव स्वतःच्या शरीराला नियम लावून घेतो. ज्याला आत्मिक जी 9 फळं आहेत त्याच्यामध्ये इंद्रिय दमन एक फळ सांगितलेलं आहे. आणि हे इंद्रिय दमनाचं फळ म्हणजे तुमची इंद्रिय जी आहेत त्यांना दमन करणं, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं. मग आपल्या डोळ्यांवर, आपल्या बोलण्यावर, आपल्या कानांवर, आपल्या हाताच्या कामावर, आपले पाय कुठे जातात त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवणं. संत पौल म्हणतो की एवढं सगळं आम्ही मिळवलं पाहिजे. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने आज तुम्हाला आणि मला किती मोठं सामर्थ्य दिलेलं आहे. आमच्या प्रार्थनेच्याद्वारे प्रभू परमेश्वर देवबाप अनेकांना आरोग्य देतो, अनेकांना कृपा पुरवतो, अडचणीतून सुटका आणि संरक्षण देतो. मग आज आपण लक्षात ठेवा की आमच्या येशूचं सामर्थ्य या सृष्टीवरती आहे आणि आमच्या येशूचं सामर्थ्य आमच्या वैयक्तिक जीवनावर पण आहे. देवबाप हे छोटंसं म्हणून आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं करो. ह्या पवित्र वचनांच्याद्वारे प्रभू देवबाप तुमच्या आणि माझ्या अंतकरणाची पकड घेऊ. आज आपण प्रभूला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. मी व्यास ब्रदर आपणाला विनंती करेन की 2 जन्मदिवस आहे, कृपा करून आपण ते लिहून घ्या. 2 जन्मदिवस आहे आज प्रेमलता अक्का सुभाष वळवी यांचा जन्मदिवस आहे आणि करुणा जयकर टीचर यांचा आज जन्मदिवस आहे. प्रेमलता अक्कांचा आज जन्मदिवस आहे, प्रेमलता वळवी आणि करुणा जयकर टीचर. तर या प्रियजनांना मंडळीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. जन्मदिनाच्या आपणाला हार्दिक शुभेच्छा. आजारी प्रियजनांची आपण आठवण करू, सोबतच पावसाची आपण आठवण करू की प्रभूने आम्हाला पाऊस द्यावा. मी आदरणीय रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती करणार आहे. सगळ्यांच्या वतीने तुम्हाला पुढे येऊन प्रार्थना करायची आहे. आपण कृपा करून पुढे या, प्रार्थना करा आणि मग नंतर आपण पुढील सूचना घेऊया. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देवापा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, खरोखर तू सामर्थ्यशाली देव आहेस. तुझं वेगळा देव नाही, तू एकच असा परमेश्वर आहेस. आणि आताच प्रभू देवापा, तुझ्या दासाने जे वचन गाजवलं त्या वचनाप्रमाणे प्रभू देवापा, तुझं राज्य सार्वकालिक राज्य आहे. सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांचा तू प्रमुख आहे. पृथ्वीवरील राष्ट्र प्रभुदेवापा तुला नमतील आणि प्रभुदेवापा, खरोखर या निसर्गावर देखील तुझा अधिकार आहे. मनुष्याच्या प्रत्येक अशक्तपणावर, रोगावर आणि प्रभुदेवापा त्यासाठी तुझ्याजवळ सामर्थ्य आहे. आणि म्हणून प्रभुदेवापा, तुलाच मनुष्याने हाक मारावी, तुझा धावा करावा, तुझी काळकुळत करावी,
तुझी प्रार्थना करावी, तुझ्यासमोर लीन आणि नम्र होत राहावं. आणि प्रभुदेवापा, आम्ही जे नेहमी दास्यात असतो, जे नेहमी दबावाखाली असतो, जे नेहमी प्रभू कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये असतो, त्या आम्हाला सुटका करून घेण्यासाठी परमेश्वराचा धावा करणं, त्याची प्रार्थना करणं हा एकच मार्ग आहे. आणि म्हणून प्रभू तुझ्या वचनाद्वारे पुन्हा एकदा तू आम्हाला स्पर्श केलास. आणि जो ख्रिस्त आमचा राजा आहे, ज्या ख्रिस्ताचं सामर्थ्य सर्व गोष्टींवर आहे, त्याच्यासमोर प्रभू आम्ही नित्य भयपूर्वक इमाने इतबारे चालावं म्हणून लागणारी कृपा तू आम्हाला दे. अशी आज तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो, तुझ्या दासाबद्दल तुझे आभार मानतो. प्रभुदेवापा, मंडळीच्या विनंत्या आणि प्रार्थना आम्ही तुझ्यासमोर नित्य सादर करत असताना प्रभू, मंडळीमध्ये असणारे सर्व तुझे लोक, विश्वासणारे, यांचा तू प्रतिपाळ करत आहेस, यांना सर्व परिस्थितीमध्ये सांभाळत आहेस. आणि प्रभुदेवापा, जे कोणी दुःखात असतील, जे कोणी समस्येमध्ये असतील, ज्या कोणाला प्रभुदेवापा काही गरजा असतील, अशा सर्वांची आम्ही आठवण करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभुदेवापा, त्यांचं तू सहाय्य हो, त्यांचा तू मदतगार हो, आणि प्रभुदेवापा त्यांचा तू मसीहा हो, असे आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे आजारी असतील त्यांना तुझा स्पर्श कर आणि त्यांचे आजार तू घालवून दे प्रभू. त्यांना तू नवीन शक्ती आणि नवीन आरोग्य दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आज प्रभू ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांची देखील आम्ही आठवण करतो. त्यामध्ये आहे प्रभुदेवापा प्रेमलता अक्का वळवी आणि करुणा जयकर, या बहिणींसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभुदेवापा, गेले वर्षभर त्यांचा तू प्रतिपाळ केला, त्यांच्याबरोबर राहिलास, त्यांच्या सर्व सुखदुःखामध्ये प्रभू तू सहभागी झालास, त्यांना तू सोडलं नाहीस, त्यांना तू टाकलं नाहीस प्रभू. त्यांचा तू नेहमी वाटाड्या झालास आणि प्रभू त्यांना तू गेलं वर्षभर सांभाळलेला आहे. आमचा विश्वास आहे प्रभू, त्यांना तू लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा केलेला आहे. हे वर्ष देखील प्रभुदेवापा आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांच्यावर तू दया कर, कृपा कर, आणि या वर्षात लागणारी सर्व प्रकारची कृपा त्यांच्यावर तू असू दे. त्यांचं आरोग्य, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा या सर्व गोष्टींची पूर्तता प्रभू येणाऱ्या वर्षामध्ये कर. त्यांच्या प्रत्येक जीवनाच्या भागामध्ये त्यांनी तुला प्रथम स्थान द्यावं, तुझ्या ओळखीमध्ये त्यांनी स्थिर मजबूत व्हावं आणि त्यांच्या साक्षीद्वारे इतरांना प्रभू आशीर्वाद मिळावे, असं देखील तू दयेने आणि कृपेने कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आमच्या भागामध्ये प्रभुदेवापा ज्या पावसासाठी आम्ही प्रार्थना करत होतो त्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या दिवसामध्ये प्रभुदेवापा पाऊस पडत आहे. आणि प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की देवबापा तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे. येणाऱ्या पावसाच्या दिवसांमध्ये प्रभू वेळेवर नियमित आणि पुरेसा पाऊस आम्हाला मिळावा म्हणून तुला प्रार्थना आणि विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रभुदेवापा ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या त्या ठिकाणी प्रभू जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. प्रभुदेवापा अनेक लोक बेघर झालेले आहेत, अनेक लोक आपल्या जीवाला मुकलेले आहेत, अनेक लोक संकटात आहे. परमेश्वरा, अशा सर्व संकटग्रस्तांची, पूरग्रस्तांची आम्ही आठवण करतो. त्यांचा तू सहाय्य करणारा प्रभू हो, त्यांना योग्य वेळी मदत मिळू दे आणि त्यांचे प्राण वाचावे आणि ते सुरक्षित राहावे, अशीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. आज दिवसभर प्रभू आम्ही तुझ्या हातात पडतो. आमचा सांभाळ कर, सैतानाच्या प्रत्येक हमल्यापासून आमचा तू बचाव कर आणि प्रभू तुझी साक्ष देण्यासाठी आमचं मन आणि आमचं जीवन तुझ्या हातात असू दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्वांबरोबर असे चर्च नंदुरबार व त्यांच्या सेवा कार्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त
पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्याचं जे मनन आहे ते सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड J.H. पठारे पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.